श्रीराम जय जय राम। श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सकलभुवनमध्ये निर्विशेषं निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यं जननमरणभीतिभ्रंशि सच्चित्स्वरूपं सकलभुवनबीजं ब्रह्मचैतन्यमीडे सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री सद्गुरु लीलामृत अध्याय 7 समास 3। श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः। महान साधू तत्वज्ञानी माता पिता श्रेष्ठ दोन्ही वंदोनी श्री चापपाणी बोलू श्री सद्गुरु कृपे श्रीराम। ब्रह्मज्ञान योगियांचे गुज जे असे त्रिभुवनी पूज्य तेची प्रांजल करू आज निज निर्धारे श्रीराम। माया ब्रह्माचा निवाडा शुद्ध परमार्थाचा धडा मुख्य अभिमान सोडा मुमुक्षुजन हो श्रीराम। अभिमान तो म्हणाल कैसा मी देही म्हणतो ऐसा या देहाचा नाही भरोसा उदकी जैसे प्रतिबिंब श्रीराम। देही म्हणता अवघे बंधन देहातीत आत्मज्ञान ऐसा आधार जाणून भुलले जन पुन्हा किती श्रीराम। देहाभिमान विलक्षण कामक्रोधाचे बंधन म्हणती झाले ब्रह्मज्ञान हा प्रभाव कलीचा श्रीराम। क्रियेविण ब्रह्मज्ञान म्हणे सद्गुरु झाले प्रसन्न हर हर तो जीव जाण नाडला विपरीत ज्ञाने श्रीराम। अर्थ गहन वेद मथित ऐसे बोलती पंडित धन्य म्हणविती जगात संमत घेवोनी भागवत गीता श्रीराम। पुस्तक ज्ञानी मिथ्या म्हणो तरी अवघ्या बुडती नरनारी परिभाविका नाडिती भारी शब्द ज्ञान पांडित्य श्रीराम। पुस्तक ज्ञान सत्य कैसे असत्य म्हणता लागेल पिसे सत्यासत्य जाणो न विलसे अनुभवी ज्ञान राशी श्रीराम। चारी अवस्थांबाहेर ब्रह्मज्ञान उन्मनी पलीकडे जाण तरी हा बोलतो कोण त्याची शुद्धतया नाही श्रीराम। जो जीव हो निराही तेथे ज्ञान नाही शब्द ब्रह्मी भ्रमला पाही अनुभवतो वेगळा श्रीराम। चित्राचा वाघ केला तो काय मारील मेंढ्याला प्रेताचा गौरव केला तरी काय सुखतयासी श्रीराम। तैसे शब्द लाघव विचार कैसा तरेल भवसागर दृश्य द्रष्टा दर्शन प्रकार त्या वेगळे स्थान माझे श्रीराम। अहम सोहम याहून आगळा माझा मी असे भला त्रिगुणरहित असे संचला निवांतपणे श्रीराम। ऐसा वदसी सिद्धांत खरा तू निर्गुण म्हणतोस पामरा विश्वजगाचा थारा परमात्मा म्हणतोसी श्रीराम। त्या परमात्म्याची चितशक्ती नाही बा तुझ कल्पांती देह प्रारब्ध गती चुकणार नाही श्रीराम। ती असेल तैसी घडो परी आत्मानुसंधान न मोडो व्यर्थ नको बडबडो अवघड असे तुझला हे श्रीराम। पहारे भ्रांती बसली जडोन कोणी केला तुझा अपमान तेणे तुझे दुखले मन होय की नव्हे श्रीराम। एकं ब्रह्म द्वितीयं नास्ति ऐसे कथिती वेदश्रुती तरी मनात दुःखित स्थिती कोठून आले श्रीराम। मी ब्रह्म म्हणविसी आकार रहित अससी तरी कैसारे उरशी जगा माझी श्रीराम। जगी भरो नवरला
तोची म्हणविसी भला, ऐसा तुझ भ्रम झाला, शास्त्र ग्रंथ पढोनिया श्रीराम. तरी ऐसा पडू नको भ्रमात, स्वानुभवे बोलती संत, तेची शब्द मात्र बोलो निघात, करिसी तू आपुला श्रीराम. जगी म्हणवोनी महंत, बुडविसी जीवनंत, आता शुद्ध करो न चित्त, आदि अंत पहावा श्रीराम. परमात्मा निर्गुण निराकार, असो न झाला साकार, तैसाच साधूचा प्रकार, करीती सर्व ही कर्मे श्रीराम. परी ते कर्मे करोनी अलिप्त, तू ही मानिसी तैसेची सत्य, या अहंकारे होसी उन्मत्त, येणेची जीवन रकी बुडती श्रीराम. अरे ऐसा अधिकार आला, तो कोणी सांग पाहिला, जोवरी स्वतासी ज्ञाता मानला, तोवरी अल्पज्ञान श्रीराम. चौदेह वाचाचारी, चार वेद अवस्थाचारी, चारी मात्रा पंचतत्वेवरी, पंचविषयी पंचकोश श्रीराम. पिंड ब्रह्मांड बाह्य सोहळा अघटित, सच्चिदानंद रसभरित, उपनिषदांचा मथितार्थ, ते तू स्वरूप श्रीराम. ऐशा शब्दे अनुभव येता, तरी सृष्टिक्रम झाला नसता, ते गुरुगम्य नये हाता, ती शब्दातीत ओळखण श्रीराम. ऐसी परात्पराची खूण, तेथे काय शब्द ज्ञान, गुरुपुत्र ते जाणून, भ्रांत म्हणती तुझ लागे श्रीराम. दरवेशाने मर्कट पाळिला, शब्द ज्ञाने तया पढविला, घरोघरी संसार मांडिला, पोटास्तव श्रीराम. म्हणे तुझा पती आला, तो लाजून बसे कोपऱ्याला, सासूची घागर म्हणून दिला, दगड एकमस्तकी श्रीराम. तत्क्षणी क्रोधे भारी, फेकून देत दगड दूरी, पतीचा म्हणता सत्वरी, प्रेमे घेत मस्तकी श्रीराम. काय लाज मर्कटाची, क्रोध येओ न करीचीची, शिकवण दरवेशाची, मर्कट तो केवळ पशु श्रीराम. तैसे तुझे गुरुचे ज्ञान, हे दृष्टांते ये दिसोन, पोटासाठी पराधीन, मर्कट क्रिया करीतोसी श्रीराम. राघवाचे भक्ती विण, सत्य सत्य हे अज्ञान, तुझे गुरु ही भ्रमिष्ट जाण, जरी शब्द ज्ञान बडबडसी श्रीराम. अज्ञान गुरु अडक्यास तीन, मिळाले तरी ते जावे जाण, लावणी लाविती ब्रह्मज्ञान, गुरुगम्य ते वेगळे श्रीराम. कर्म उपासना तुच्छ मानिती, सत्कर्म कर्तव्य ज्ञान नीती, परिजे प्रथमांग वेद बोलती, ते साधकासी अवश्य पाहिजे श्रीराम. दुसरे अंग उपासना, तिसरे आत्मज्ञान जाणा, ऐशा सत्पुरुषांच्या खुणा, तुझ कैशान मानवती श्रीराम. तयासी तू दूषण दिले, कर्म उपासने विण ज्ञान स्थापिले, हे उचित कैसे गमले, विवरो न पाहा श्रीराम. वेदांत म्हणजे क्रियेसहित, आणि पाहिजे अनुभवयुक्त, क्रियेवीण जो वेदांत, तोची घात जीवाचा श्रीराम. पुत्र प्रसवली स्त्री कोणी, तो थोर झाला तत्क्षणी, क्षुधा लागली म्हणोनी, अन्न मागे हंडाभरी श्रीराम. तो पुत्र नव्हे ऐसे म्हणती, तैसे कर्म उपासना नीती, सत्क्रिया वैराग्य विवेक ज्योती, अणुभरी नाही श्रीराम. काम क्रोध असता, आत्मज्ञान नव्हे सर्वथा, भासले ते मिथ्या, निश्चितत्वे जाणावे श्रीराम. आत्मज्ञानाचे मुख्य कारण, सगुण पाहिजे सुप्रसन्न, म्हणून या भावे भजन, केलेची पाहिजे श्रीराम. सगुण साक्षात नाही झाले, नित्यानित्य नाही ओळखिले, आणि म्हणती आत्मज्ञान झाले, तरी हे विपरीत श्रीराम. वेदशास्त्र बाह्य वर्तन, दुराचरण रात्रंदिन, काम क्रोधी अंतःकरण, गर्व ताठा भरलासे श्रीराम. जाणे मानापमान, मना आले तैसे वर्तन, करी सत्याचे खंडन, समाधान नाही अंतरी श्रीराम. परपीडा निंदा करीत, साधू देव ब्राह्मण संत, वेदशास्त्र पुराण मत, यांचा करी अभेर श्रीराम. तीर्थव्रत नित्यनेम,
सगुण उपासना भजन सुगम जप तप साधन परम दूषण देती या सर्वांसी श्रीराम भेदिती दुजाचे अंतःकरण भरी भरोन आपण ऐसे कलियुगींचे जन त्यांचे वदन न पहावे श्रीराम त्यांसी दूषणहीन द्यावे त्यांचे शहाणपण न ऐकावे त्यांचे गुण न सेवावे वाद त्यांसी करू नये श्रीराम केव्हाच देतील दगा अभिमान लावितील अंगा उपासना पावेल भंगा हातो हाती श्रीराम इतुके प्रकार सांगाया कारण कली दुर्जन वाढला गहन बहुत पावती पतन साधना ते सोडोनी श्रीराम वरील बोध घेऊन ध्यानी आता काही करा करणी तेणे भाल समाधानी हे सत्य वेदाज्ञा श्रीराम सहज सद्गुरु कृपा वोळे वेदशास्त्र ज्ञान कळे साधनी चित्त असता भले सहज होय जीवन मुक्त श्रीराम प्रथमावडे परमार्थ त्याने हस्तगत होय चित्त तैसेची साधन करिता सतत समाधान प्राप्त होय श्रीराम ज्यासी पाहिजे शुद्ध ज्ञान त्याचे सुप्रसन्न असावे मन वेदशास्त्र पुराण श्रवण रात्रंदिन करावे श्रीराम सतत मनन असावे मनी अनुसंधान ठेवावे स्वधर्म रक्षण करावे उपासनी प्रेम श्रीराम दयालीनता आणि शांती आश्रम धर्म न्याय नीती असो निमुका निंदा स्तुती साधु ब्राह्मणी पूर्ण आस्था श्रीराम विश्व अवघे परब्रह्म समान आपण व्हावे अणुहून लहान टाकून गर्वदंभमान आदर राखावा गुरुवचनी श्रीराम घेवोनी सद्गुरुवचन श्रीराम रूप करी मन अखंड करी रामचिंतन सुख दुःख सममानावे श्रीराम टाकून निद्रा दुर्गुण आळस गुरु आज्ञे विश्वास विवेक वैराग्य भाग्यास उणे नसावे श्रीराम प्रपंच व्यापारी खबरदार संचित प्रारब्धावरी शरीर प्रवृत्ती मार्ग साचार आपण वेगळे असावे श्रीराम जोवरी देहाची संगती तोवरी पापे पदरी असती त्यांची व्हावया निवृत्ती अनुताप पूर्ण पाहिजे श्रीराम तरी तो कोणता अनुताप जन्मजन्मांतरीचे पाप जीवासी लागले माप दारिद्र्य दुःख अपजय श्रीराम आपणा वाटे मी शहाणा परी लोक निंदिती आपणा जीव बहु श्रमला जाणा क्लेश भोगी अनिवार श्रीराम पूर्व पापाची संचिती न चाले उपाय युक्ती काम क्रोधांची संगती भ्रांती पडे ममत्वे श्रीराम सूक्ष्म अहंकार जाईना वैभवेच्छा सुटेना वृत्ती आवरिता आवरेना म्हणून तळमळ असावी श्रीराम संसारगिरी कैसा उल्लंघावा काय भोग भोगावा काय करू देवाधिदेवा ऐसी करुणा भाकावी श्रीराम तैसेची गुरुसी पुसावे नित्य नेमे अंतर शोधावे सुगुण दुर्गुण पहावे कैसे उठती श्रीराम तरुसी लागले भिरड काही दिसा नासेल झाड तैसे विवेके विवरोनी झाड दुर्गुणासी त्यागावे श्रीराम तो विवेक कैसा करावा साधनी देह कैसा असावा जेणे तुटेल हा गोवा पुढील समासी निरूपण श्रीराम इति श्री सद्गुरु लीलामृते सप्तमाध्यायांतर्गतः तृतीय समासः श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ।